आता आपण आकलाई देवी देवस्थान अकलूज या ठिकाणी देवीचं दर्शनासाठी चाललोय। रामकृष्ण हरी या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता अकलूजमधील पालखी सोहळ्याचा मुक्काम संपून पालखी सोहळा सर्व पायी दिंडी वारकरी बोरगाव या ठिकाणी मुक्कामासाठी चालले आहे। बघा आता इथं मंदिराचा परिसर तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते। साईड लावा मग।
मंदिराच्या साईड छान असं बगीचा आहे. खूप सुंदर असं देखणं मंदिर आहे. एकदम छान आहे. पैकी फुगड्या खेळतात. कोणी भजन गातंय, कोणी फुगड्या खेळतंय, कोणी देवीची गाणी म्हणतंय. खूप असं छान असं प्रसन्न वातावरण आहे. कोणी फोटो वगैरे काढतंय. म्हणजे असं वारकरी बी खूप असा मनमुराद असा आनंद घेत आहेत. खूप छान असं सुंदर रेखीव एकदम भारी मंदिर आहे. आता आपले देवीचं दर्शन झालं आणि आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलो. बघा किती छान छान वाटतंय मंदिर. बघा आता किती छान आहे. रामकृष्ण हरी. झालं का दर्शन? आता दर्शन खूप छान. वरून आलायत का? नातेवाईक आहेत काय महाराजांचे? होय. कितवी वारी आहे तुमची? 15वी. चांगले मस्त. कुंडमावली दिंडीमध्ये आम्ही. होय. किती नंबरची दिंडी? 168. होय. त्या तुमच्या काय गाववाले आहेत काय? हो गाववाले. आमची 249. होय. हा. तुमची किती वारी आहे पायवारी? माझी 16वी. खूप 16वी म्हणल्यावर भरपूर झाली. ते आमची आमचं गाववाले. तुमच्या किती वारी आहेत पायवारी? 5वी वारी. 5वी. 8वी. आणि तांदळे मावशी तुमची? 7वी. आणि काकी तुमची? 8वी. आले म्हणजे तुम्ही. तुमची? आमची एक पूर्ण झाली आणि एक अर्धी. माझ्यासारखं एक पहिली. माझी तर पहिलीच आहे पण आलेली सुरुवात केली. हा माझं चॅनल आहे रुपाली लोणकर. म्हणजे आमची तुम्हाला जे प्रसिद्ध रांजणगाव कुंडावरती मळावायचं माहित असेल. हा आहे की तिथलं आहे आम्ही. हा रांजणगाव गणपती बाप्पा. रांजणगाव कुंड पर्यटन स्थळ. होय. हो आमच्या दिंडीचं नावच आहे कुंडमावली. होय. हो. कुठलं आलं ग? मागे 168. होय. निगोज पारनेर अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुका. हा निगोज गाव. बरेच लांबून सगळ्या भागातून दिंडे येतात. हो आमची 19 वारी. हो 19. काय अरे वाट चालायला लागली आता. बघा महिला लहान बाळ होऊन जगण्याचा प्रयत्न करतात. आता व्यवस्थित आले. सगळे वारकरी कसं जोका घेत. हळू 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 हळू. सुरेखाताई हा जोरात. खूप अशा छान मनमुराद अशा छानपैकी झोक्याचा आनंद घेताय. व्हिडिओ काढा. कसं करायचंय? जा तिथं नंबर लाव.
अजून काही काय खेळू एक म्हणते दिंडी नगरा बघा ना खा हा हा असं एकटीला हे होतं दोघीचं म्हणलं नाही हेच खूप असतं नाही पण उठतंय ते हाताला ते काही दोघी झालं वेगळं वेगळं हा बसन बसन खेळ बसन ती बंद नाही बस झालं बस ए तिला बंद करा जरा पडेल. ओके मस्त छान 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 चल हे माग येईल काय बघा अशा महिला भजन म्हणून ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. आधीच होता गला
कृष्ण हरी सर्वांना. आज आम्ही इथं माळीनगरमध्ये इथं विसाव्यासाठी थांबलो असताना दुपारची पंगत ह्या मावशींकडे होती. काय आहे मावशी तुमचं नाव? माझं आहे सोजर. सोजर. पूर्ण नाव सांगा. चव्हाण यांची पंगत आहे. सुहास अंकुश चव्हाण यांची पंगत आहे. यांनी आज दुपारच्या जेवणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे. तर ताई, पुरणपोळी तुम्ही आता या आमच्या म्हणजे 249 नंबरच्या दिंडीला तुम्ही जे पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे, तर ह्याच्यामध्ये 150च्या वरती तर लोक असतील. तर तुम्ही डाळ किती टाकली शिजायला? 10 किलो. आणि गव्हाचं म्हणजे गव्हाचं पीठ वगैरे कणिक किती लागली, किती पाहिलीची? 30 किलो गव्हाची. किती? 30 किलो गहू टाकला होता दळायला. होय, म्हणजे 30 किलो म्हणल्यानंतर 6 पाहिल्या म्हणायचं. नाही 3.5 पाहिल्या. हां पहिली रस्ते. पाहिल्याची कणिक, गव्हाचं पीठ आणि 10 किलो डाळ. तुम्ही किती वाजता लागलेला स्वयंपाकाला? म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून तुमचं चाललंय? हां, म्हणजे 10:30 वाजल्यापासून हां, म्हणजे तयारी तुमची 10:30 वाजल्यापासून तुम्ही एवढं आणि छान असा स्वयंपाक तुम्ही केला, मस्त पुरणपोळीचा. म्हणजे भरपूर तुम्ही कष्ट घेतले. सगळ्यांनी तुमच्या पुरणपोळीचं कौतुक केलं, सगळ्यांनी पोटभर असं जेवण केलं. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता ही पंगत तुम्ही घातली तर काय वाटतं मनामध्ये? छान वाटतं सगळं. अशी पारंपरिक अशी जोपर्यंत आमचं आयुष्य तोपर्यंत चालावी अशी पंगत आपली. होय. जशी आपली काय भाजी भाकरी मिळेल अशी. हां, म्हणजे जसं तुम्हाला जमत तसं आम्हाला पंगत मिळावी पुढं आणि आम्ही करत जाऊ. छान. पुरणपोळी म्हणजे महानैवेद्य म्हणतात. पुरणपोळी महानैवेद्य आज तुम्ही वारकऱ्यांना घातलाय, हे मोठं भाग्य आहे. हो, महानैवेद्य वारकऱ्यांना कारण पुरणपोळी करायला वेळ पण भरपूर जातो आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने बनवणं आणि त्या पण इतकी छान बनवल्या तुम्ही. आमटी ताटे कुठल्या? आजी होय, तुमची मम्मी आणि चुलती. आमटीला कटाच्या आमटीला फोडणी कुणी दिली? फार छान. होय. छान, म्हणजे सगळा स्वयंपाक छान झाला. पापड भात त्यांनी केलं. मस्त मस्त. या दिंडी सोहळ्यामध्ये संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची मूर्ती घेऊन आणि तुळशी माता ह्यांना घेऊन ह्या दोघीजणी देहूपासून ते पंढरपूरपर्यंत चालत असतात. त्यांचा सन्मान चव्हाण कुटुंबीय करतात.
आता फुगडी खेळा फुगडी. अरे ओ, इतकं बरं. वाव. पावसाचं छान वातावरण तयार झाले. पाऊस आलेला आहे आणि पावसाचे तुषार अंगावर उडता येतं आणि मुलांचा आता खूप असा आनंद चाललाय. माळीनगरच्या पुढे सगळे वारकरी चालत असताना पावसाचे आगमन झाले. बघा सगळ्यांनी असे छानपैकी रेनकोट घातलेत, कागद घेतलेत अंगावर सगळ्या. बघा असे वेगवेगळे कलरचे रेनकोट आहे सगळ्याचे. हो का, आमच्या मॅडमचा रेनकोट पाहण्यासारखा आहे, एकदम भारी. एकसारख्या आता दाखव बाई पोपटची म्हणून काय त्यांना काय काही
हा